नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र, कुलवंडी चषक 2024 मॅच बघण्यासाठी आपण जाणार आहे आणि तिथे कशा प्रकारे कार्यक्रम वगैरे होणार आहे, मॅच वगैरे होणार आहे ते आपण तिथे बघणार आहे आणि आपल्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करू काय मजा केलेली आहे तिथे. आणि ठीक आहे मित्रांनो, तर चला जाऊया. आता आपण ग्राउंड वरती पोहोचलेलो आहे जसं की बघू शकता आणि आता थोड्याच वेळात फायनल मॅच सुरू होणार आहे ते आपण पुढे बघाल. मित्रांनो बघू शकताय नवीन कॅमेरामॅन आले तिकडे, विजय निकम. ओ विजय निकम, आता मात्र चंडिका माता बाबे या संघाने बाजी मारतोय की काय साईडची विकेट घेऊन. दत्तू सावंतसाठी मी एवढंच म्हणेन ना की जीवन आहे खरी कसोटी, मागे वरून पाहू नका, येईल तारावास कोणी वाट कोणाची पाहू नका, हे जिंकायचं आहे जग. धरतीला अनुभवायला मिळतं. सेमीफायनल थरारक पाहायला मिळाली. सेमीफायनलचं दृश्य टॉस जिंकला. कालही अष्टविनायक संघी संघाने निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा. फायनल साठी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, परंतु सेमीफायनल मध्ये चेसिंग ही किंमत झाली नाही. आजच्याही दिवसात नाही, कालच्याही दिवसात, परंतु फायनल टॉस केला जातोय. टॉस जिंकला. ओके 2 मिनिट. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. थँक्यू सो मच. खेळून देखील गेले या स्पर्धकांची मेगा फायनल. जो जिंकेल तो दुसऱ्या पर्वावरती नवीन संघ नाव करेल आपण. आणि तो खेळ कुठेतरी करत असताना वैभव उटेकर आणि त्याचा सहकारी सोहम मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो बघू शकताय फायनल प्राइज देण्यासाठी नियोजन चाललेलं आहे. समीर निकम आहेत, अबू, दीपेश निकम, मनीष निकम, संदेश निकम. मित्र या वेळेला वैभव उतेकरच्या बॅटमधून आलेला 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 हा मात्र पटका देऊन जातोय. एकूण 4 धावा. चौकार. थँक्यू. धावा चालत एकूण 19 धावा. आज चांगली कामगिरी केली आहे वैभव उतेकरने. देखना उत्तुंग आणि देखना खेळ देखील केला. चंडिका माता वावेचा वन साइड हिरो वैभव उतेकर. थँक्यू. धावा झाले एकूण 25 धावा. पूर्वार्धामध्ये अक्षरशः राजेश सारख्या गोलंदाजाला धुत आहेत आणि त्यांच्या काही चुका देखील होताना पाहायला मिळाल्या. या वेळेला वैभव उतेकरची विकेट आली आहे. सावचीच्या स्वरूपात बाद केलंय.
सतत एक छोटी धाव, एक चिकी सिंगल, एक बाईच्या स्वरूपात धावा झाल्या 27 आणि मित्रांनो बघू शकता फायनल मॅचचे काही क्षण आहेत. आज कशा प्रकारे झाले. थँक्यू. कोण करणार? चंडिका माता व्हावे की काय कृपा तिचे. पहिला चेंडू टाकला भन्नाट वेगाने. पडला उसळी घेणारा हा चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. यष्टांच्या मागे गोलंदाजाचा प्रमुख वारसा म्हणजे स्वतः या युट्यूब चॅनलचे सर्व रवींद्र सकपाळ हे या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला जरूर मिळतात. मेगा फायनल एकूण 24 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवला होता. कुळवंडी चषकामध्ये याही वेळेला निर्धाव चेंडू. कॅमेरामॅन मध्ये तुषार लेन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. वर्षी पहिल्या पर्वामध्ये या क्रीडांगणाच्या आतमध्ये सेमी फायनल मध्ये पावसाचं वातावरण झालं होतं. पांग्या अशी शासनता निर्माण झाली. इकडं हो ना थोडा. पाऊस पडतोय, मॅच थांबतात. अरे. त्यानंतर पावसाने देखील विश्राम घेतला आणि आज दुसरं पर्व. या वेळेला तुषारच्या बॅट मधून 20 मध्ये आलेला फटका 6 धावा 8 धावा स्कोर करवली. कॅच साठी संदेश निकम बाहेर कॅच पकडले. थँक्यू. त्याचबरोबर संदेश संतोष निकम यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील लागू झालंय. निश्चित ग्राउंडच्या बाहेर ज्यांनी जो प्रेक्षक वर्ग. आता हा कोण आहे रे. यावेळेला मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत 1-2. दुसरा क्षेत्ररक्षक बॅकअप देखील आहे. स्वतः वैभव बाउंड्री लाईन वरतून येतोय. धाव मात्र मी 1 धावा झाला. स्कोर कार्ड वरती एकूण 9 28 धावा करायच्या आहेत. मेगा फायनल वरती नाव कोरण्यासाठी अंतिम क्षण, अंतिम सोहळा संपन्न होणारा सबंध सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 19 धावा करायच्या आहेत. यावेळेला राजेश कालच्या दिवसात गेम चेंजर या खेळाडूने खेळी केली होती आणि आता मात्र त्याच पद्धतीचा केलेला फटका. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 15 धावा. 12 बॉल 15 मारले. अच्छा बॅटिंग करतोय त्याने घातलं. 6 चेंडू 13 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक. पहिला चेंडू यावेळेला मात्र भिरकटवला. चेंडू चालला सीमा रेषा पार. गार्ड कुठं असतो. बॉल लागू नये म्हणून सेफ्टी गार्ड. 5 चेंडू आणि आता मात्र 9 धावा. निश्चित गार्ड तसाच ठेवला असता तर कुठे ना कुठे तरी 2 धावा या वाढल्या असत्या. परंतु गार्ड ठेवणं हे त्याच्यासाठी देखील तितकंसं घातक ठरलं असतं. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 9 धावा करायच्या आहेत. काय कृपा 30 या संघाला 2024 चा हा रणसंग्राम. यावेळेला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जेल संपला तो तुषारचा खेळ. 4 चेंडू आणि आता करायचे 9 धावा. मॅच फिरली. देखील आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवला. या वेळेला मात्र फटका चांगला सजवलाय. एक धाव तर आली आहे. दुसरी धाव आणि आता मात्र विकेट आली आहे. चंडिका माता एका धावेने विजयी झाला आहे. होता सामना झाला. मेगा फायनल एका धावेने पराभूत झाला. नवीन चॅम्पियन 2024 चा कुळवंडी चषकामधला चंडिका माता वावे संघ झाला विजयी. जल्लोष बघू शकताय. मित्रांनो जे जिंकलेली
टीम आहे ती बघू शकता कशा प्रकारे जल्लोष करते. बघू शकता कशा प्रकारे जल्लोष चाललेला आहे निंबार्क टीमचा. आणि आता थोड्याच वेळात धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित जमलेल्या तमाम दिग्गज अशा मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करतोय. या स्पर्धेच्या कैलासवासी काशीनाथ शिवाजी निकम एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व स्वयंसेवकांना विनंती करेन की आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचंय. विशेष असा सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज ज्यांनी वितरित केलं होतं, रोख रक्कम 10,000 सौजन्य श्री अनिल विष्णू निकम, कुळवंडी शाखा प्रमुख. मी सत्यवान श्रीराम निकम यांना विनंती करेन की श्री अनिल विष्णू निकम साहेबांचा कुळवंडी शाखा प्रमुख यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेच्या माध्यमातून समीर सुभाष निकम यांच्यामार्फत यथोचित सन्मान केला जातो. त्याचबरोबर या स्पर्धेचा द्वितीय चषक सौजन्य कैलासवासी गजानन महादेव निकम यांच्या स्मरणार्थ श्री राजेश गजानन निकम यांच्याकडून देण्यात आले. मी संदेश चंद्रकांत निकम यांना विनंती. प्रतीक असणारा पुष्पगुच्छ देऊन याचा यथोचित सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द सिरीज सायकल उपलब्ध करून दिली आहे. गोपीनाथ केशव निकम यांच्या स्मरणार्थ श्री मनीष वसंत निकम यांच्याकडून अमित निकम यांच्याकडे आपण आपल्या हस्ते सन्मान करायचा. संतोष शंकर निकम त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून सामनावीर म्हणून 13 दिवसात सौजन्य थँक्यू. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान माजी सैनिक आणि पुणे मंडळाचे अध्यक्ष श्री विलास विष्णू निकम युट्यूब साठी खर्च केला, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संतोष निकम यांना विनंती करेन की माजी सैनिक गावचे श्रीयुत आणि पुणे मंडळाचे अध्यक्ष श्री विलास विष्णू निकम, त्याचबरोबर श्री संदेश मनोहर गायकवाड माजी सैनिक, त्यांनी देखील युट्यूब लाईव्ह मध्ये सहकार्य केलं, त्यांनी देखील हातभार लावला. त्याचबरोबर श्री शरद शंकर निकम सरांना विनंती असेल त्याचबरोबर श्री दगडू विठ्ठल निकम या चारही दिग्गज मान्यवरांनी युट्यूब लाईव्हचा जो खर्च उचलला आणि 2 दिवसामध्ये चांगले असते या ठिकाणी शरद निकम सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून गतवर्षी ज्यांनी आयोजकांना सांगितलं होतं की आम्ही माध्यमातून माजी सरपंच मॅडम सौ विजया विठ्ठल निकम त्यांनी रोख रक्कम 2,000 रुपये स्वरूपात देणगी दिली आहे. मी सुदर्शन यांना विनंती करेन की आपण आपल्या हस्ते त्यांचा देखील यथोचित सन्मान करायचा आहे. विजय विठ्ठल निकम
यांनी त्यांचं स्वागत करायचंय. DJ Asif S.A. वर मी श्रीयुत दगडू बाळाजी निकम चेअरमन साहेबांना विनंती करेन की आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेला रोख रक्कम 2000 रुपयाची देणगी दिली त्याबद्दल आपला यथोचित सन्मान केला जाईल. मी विजय निकम यांच्या हस्ते विनंती करेन. त्याचबरोबर गावचे माजी सरपंच संदेश पडशील पडशील. DJ Asif S. त्याचबरोबर स्पर्धेच्या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य सुप्रसिद्ध असे पंच मी मनीष निगम यांना विनंती करेन आपल्याशी सुप्रसिद्ध पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली सन्मान आपण या संबंध आजच्या दिवसभराच्या कालावधीमध्ये 5 विकेट्स 30 बॉल मध्ये घेतल्या आणि 54 धावा दिल्या. तो आहे वावे संघाचा वन अँड ओनली हिरो फैसलला बेस्ट बॉलरचा किताब या ठिकाणी मिळालाय. दिलीप विनंती करेन की आपण फैसल या बेस्ट विभागामधला सितारा आणि 15 गावचा वंडर बॉय ठरलाय बेस्ट बॅट्समनचा हकदार. मी वैभव याला विनंती करेन 46 बॉल 118 धावा या खेळाडूने केल्यात. मी दिलीप निकम साहेबांना विनंती करेन दिलीप आत्माराम निकम साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अजितजी निकम सरांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. की संदेश निकम याच्या हस्ते या ठिकाणी मोठ्या स्पर्धा मुंबई मधल्या 5 लाख 10 लाख 15 लाखाच्या स्पर्धा पार पाडण्यासाठी त्या स्पर्धेमध्ये कुलवंडी गावचं हे नेतृत्व एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या अजित सरांसाठी. अजित निकम सर अजित निकम दुसरा निकम एकदा टाळ्या होऊन जाऊ या विभागामध्ये खेळायला येत असताना उपविजेता ठरलेला संघ काय दिसे. कोणता खेळाडू राजेश नक्की का राजेश आणि या कुळवंडी चषकाचा सायकलचा मानकरी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी या ठिकाणी ठरलाय. काय काय कृपा दिसेचा राजेश एकदा काय होऊन जाऊ द्या. मी दिलीप रघुनाथ निकम या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या हस्ते राजेशला सायकल आणि पहिली ट्रॉफी घ्यायची मॅन ऑफ द सिरीज सायकलचा मानकरी विसेगावचा सुपुत्र त्याचबरोबर संतोष निकम मनीष निकम सत्यवान निकम आणि दीपेश निकम सगळ्यांनी यायचंय.
मित्रांनो, काळकाई कृपा तिसेचा हा खेळाडू प्रथमच या विभागामध्ये खेळण्यासाठी आला आणि सायकल घेऊन गेला. सायकलचा मानकरी या ठिकाणी राजेश ठरलाय. आकर्षक चमचमती सायकल काळकाई कृपा तिसेच्या राजेशच्या नावावरती राहिली आहे. सायकल मिळाली आहे. त्या खेळाडूकडे जाऊया. तो म्हणजे राजेश. आज निश्चित केला, परंतु कालच्या दिवशी काय वाटलं होतं? आपण या संबंध कुलवंडी चषकामध्ये खेळायला आलात आणि प्रथमच या कुलवंडी विभागामध्ये खेळायला आलात. कसं वाटलं आयोजन आणि सहकार्य कसं वाटलं? खूप छान आयोजन आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला शनिवारी राऊंड दिला दादाने, आमचा दिपेश दादा त्याने दिला राऊंड शनिवारी, त्याच्यावर विशेष आभार त्याचे. आणि खूप मजा आली खेळायला. ऑर्गनायझेशन एकदम छान आहे, ग्राउंड पण एकदम छान आहे, मजा आली खेळायला. थँक्यू. हा होता मित्रांनो काळकाई कृपा तिसेचा राजेश. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. सायकलचा आज्ञा बोललाय. मी मनीष निकम यांना विनंती करेन की अनिल निकम यांचाही आपण यथोचित सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांनी रोख रक्कम द्वितीय कॅश प्राइज 10,001 हे दिलं. ऑफकोर्स नो डाऊट या दुसऱ्या पर्वामधला नवीन चॅम्पियन जो ठरलाय रोख रक्कम 15,000 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी कुलवंडी तांबरीचीवाडी आणि गाव कुलवंडी यांनी जो आयोजित केलं आहे क्रिकेट स्पर्धा, आम्हाला खूप छान वाटलं. गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो पुणे मंडळातून आणि आम्हाला असा आनंद वाटला की दरवर्षी असं जावं आणि काहीतरी या मुलांना बक्षीस द्यावं. आणि ही स्पर्धा एकदम छान झाली. जे वावे गाव आहे आपल्या खेड तालुक्यात, त्यांनी प्रथम प्राइज मारलेले आहे. मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि असेच खेळत राहा. आम्ही तुम्हाला असेच प्राइज देत राहू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कॅश प्राइजचा मानकरी, सायकलचा मानकरी, प्रणवचा सिरीजचा मानकरी, त्याचबरोबर 15च्या विभागाचा वंडर बॉय वैभव शेखर याचाही सन्मान. नवनिर्वाचित पोलीस पाटील काळकाई कृपा तिसेचा आणि पोलीस पाटील पदावरती कार्यरत असणारा उपस्थित व्यासपीठावरचा संपूर्ण मान्यवरांना विनंती करेन की आपल्या या ठिकाणी प्रथम चषक 15,000 व आदर्श ठोवे दिवे चषक छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो, फायनल मॅच झालेली आहे, बक्षीस वितरण पण झालेलं आहे. जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपण पाहू शकता. धन्यवाद.